29 मार्च 2025 रोजी शनी मीन राशीत प्रवेश केला होता। तो 2.5 वर्ष एकाच राशीत राहतो, त्यामुळे या संक्रमणाचा योगायोग बराच काळानंतर घडला। आता शनी मीन राशीत राहून पुन्हा एकदा त्याची चाल बदलणार आहे। 13 जुलै 2025 रोजी सकाळी 7:24 तो वक्री होईल। त्यानंतर 28 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजता शनी मार्गी अवस्थेत येईल। शनी बराच काळ वक्री राहणार असल्याने त्याचा शुभ आणि अशुभ प्रभावही जातकांवर दीर्घकाळ राहील। ज्योतिषांच्या मते जेव्हा शनी भ्रमण करतो तेव्हा त्याचा परिणाम केवळ राशीवरच नाही तर देश आणि जगावरही होतो। मोठी गोष्ट म्हणजे शनीची वक्री हालचाल अधिक प्रभावी असते। अशा परिस्थितीत या संक्रमणाचा फायदा कर्क राशीच्या लोकांना कसा होणार आहे, चला जाणून घेऊयात। कर्क राशीच्या लोकांना शनीच्या संक्रमणाचा विशेष फायदा होऊ शकतो। प्रेम जीवनात तुम्हाला सकारात्मक बदल दिसतील, आर्थिक स्थिती सुधारेल, रिअल इस्टेटशी संबंधित बाबींमध्ये तुम्हाला फायदा होईल। या काळात नोकरी करणाऱ्यांची इच्छित ठिकाणी नियुक्ती मिळण्याची इच्छा पूर्ण होईल। सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या लोकांनाही चांगली बातमी मिळू शकते। नवीन लोकांशी तुमची चांगली ओळख होईल, भावंड तुमच्या सोबत राहतील, आत्मविश्वासाचा अभाव दूर होईल। कर्क राशी शनी हा सर्व ग्रहांमध्ये एक अतिशय आक्रमक ग्रह मानला जातो। त्याला कर्माचा देव देखील म्हटले जाते। तो जर त्याला आवडला तर तो दरिद्रीला राजा बनवू शकतो आणि जर तो रागवला तर राजाला दरिद्री बनवू शकतो। जेव्हा जेव्हा शनीच्या हालचालीत बदल होतो तेव्हा अनेक लोकांच्या हृदयाचे ठोके वाढतात। विशेषतः शनीच्या 7.5 धैया किंवा शनीच्या महादेशाने प्रभावित लोक अधिक घाबरून जातात। परंतु अनेक वेळा शनीचा बदल शुभ सोबतच अशुभ असतो। जेव्हा शनी अशुभ हालचाली किंवा अशुभ ग्रहांच्या संक्रमणात येतो तेव्हा ते अशुभ परिणाम देतो। यावेळीही असेच काहीतरी घडणार आहे। जुलै महिन्यात शनी आपली हालचाल बदलणार आहे। न्याय आणि कर्माचा देवता शनी, पण जेव्हा तो वक्री गतीत जातो तेव्हा त्याचे निर्णय तीक्ष्ण, खोल आणि अचूक होतात। 2025 मध्ये 13 जुलै ते 28 नोव्हेंबर या कालावधीत शनी वक्री असेल। लोकांनी याला केवळ एक खगोलीय घटना मानू नये। हा कर्म पुनरावलोकनाचा काळ आहे, म्हणजेच तुम्ही जे पेरले आहे ते कापण्याची वेळ आली आहे। कर्क राशीला या काळात मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष द्यावे लागेल, तसेच भावनिक अस्थिरता जाणवू शकते। तुम्ही एकटेपणा व नैराश्य अनुभवाल, त्यामुळे या काळात सकारात्मक विचार करावे। ध्यान आणि प्राणायाम उपयुक्त ठरेल। कर्क राशीच्या कुटुंबात गैरसमज व मनस्ताप वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे संवाद साधताना अहंकार टाळा, संयम ठेवा। कर्क राशीच्या व्यक्तीने या काळात नोकरीच्या ठिकाणी सतर्क राहावे। अचानक जबाबदाऱ्या वाढू शकतात, त्यामुळे त्यासाठी तयार राहा। वरिष्ठांशी मतभेद टाळावेत। व्यावसायिक जीवनात प्रलंबित व्यवहार त्रासदायक वाटू शकतात, यासाठी कोणतेही काम सावधानतेने हाताळावीत। कोणतेही मोठे व्यावसायिक निर्णय घेताना परत विचार करा। कायदेशीर कागदपत्रे नीट तपासून पाहावीत। कर्क राशीच्या व्यक्तींनी या काळात पैशांची अधिक बचत करावी लागेल। तुमचे अचानक खर्च वाढू शकतात। जुनी कर्ज डोकेदुखी ठरतील। रेस जुगार यापासून सध्या दूर राहा, बचत करा। कर्क राशीच्या प्रेमी जोड्यांनी मतभेद टाळावेत। एकमेकांच्या भावनांचा आदर करावा। नाते दृढ करण्याचा प्रयत्न करा। वैवाहिक जीवनात जोडीदाराला खुश ठेवा। नात्यात गैरसमज टाळा। कर्क राशीच्या व्यक्तींनी शनीचा सकारात्मक प्रभाव मिळवण्यासाठी काही उपाय करावेत। रोज 108 वेळा शनी मंत्राचा जप करावा। ओम शन शनेश्वराय नमः। शनी यंत्र किंवा काळ्या घोड्याच्या नाळेची अंगठी परिधान करावी। शनिवारी काळे वस्त्र, काळे उडीद, तेल, काळे तीळ व गरजूंना अन्नदान करा। पक्ष्यांना दाना पाणी खाऊ घालावे। वृद्धांची सेवा करावी आणि झाडांना पाणी द्या। हनुमान मंदिरात वडाचे पान अर्पण करा। हनुमान चालीसा पठण करावे। कर्क राशी 13 जुलै ते 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत शनिदेव मीन राशीत वक्री होतील आणि कर्क राशीच्या 9व्या घरात स्थित असतील। हे घर उच्च शिक्षण, श्रद्धा, धर्म आणि लांब प्रवासाशी संबंधित आहे। गुरु किंवा मार्गदर्शकाशी संबंधित परिस्थिती देखील येथून दिसून येते। शनीचे हे संक्रमण बाह्य प्रगती मंदावू शकते, परंतु अंतर्गत विकासासाठी ते खूप महत्त्वाचे असेल। यामुळे तुमचे नशीब, विचार आणि श्रद्धेची परीक्षा होईल। आत्मशोध आणि जीवनाचा खरा अर्थ समजून घेण्यासाठी हा सर्वोत्तम काळ आहे। यावेळी तुम्ही आतील सत्य ओळखण्याकडे आणि तुमच्या उद्देशाला पुन्हा स्वीकारण्याकडे आकर्षित व्हाल, ज्यामुळे तुमची आध्यात्मिक प्रगती शक्य होईल। एकंदरीत पाहता 9व्या घरात शनी वक्री हा कर्क राशीच्या लोकांसाठी आध्यात्मिक जागृतीचा प्रवास आहे। तो तुम्हाला तुमच्या आंतरिक सत्याकडे आणि जीवनाच्या दिशेने परत घेऊन जातो।
यावेळी तीर्थयात्रा, अभ्यास आणि साधना यासारख्या क्रियाकल्पांमुळे उच्च ज्ञान मिळू शकते. तुम्ही तुमच्या आध्यात्मिक मार्गासाठी अधिक समर्पित होऊ शकता. या काळात तुम्ही ब्रह्ममुहूर्ताच्या आधी पूजास्थळी तुपाचा दिवा अवश्य लावा. गरजू व्यक्तीच्या शिक्षणाला मदत करा आणि आध्यात्मिक पुस्तके दान करा. वादविवादात अहंकार टाळा. शनी स्वतःला सर्वज्ञ समजणाऱ्यांचा अपमान करतो.